नाही 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 अनन्या, अनन्या तुझं तुझं अख्खं आयुष्य तुझ्या समोर उभं आहे. अगं बाळा, अगं तुला खूप मोठं व्हायचंय आणि माझ्यासाठी तुझ्या आयुष्याची वाताहत करून घेऊ नकोस. मी 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 एकटी राहीन, तू कुठेही जायचं नाहीयेस. हे बघ, मी अनाथ जगले आणि अनाथच मरेन. आई प्लीज प्लीज असं नको बोलूस. आई तू मला आयुष्यभर सांभाळलंयस. मुलगी आहे मी तुझी. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. हे बघ, आपण एकत्र राहू, नवीन लाईफ स्टार्ट करू. कळलं का तुला? आपल्याला यांची नाहीये गरज. बाबा गेल्यापासून ना मीरा वहिनीने तिचं खरं रूप दाखवलं. तिला आधीपासून सासू नको होती आणि हे सगळं प्लॅनिंग ना तिचं खूप आधीपासून सुरू आहे. तिला जे हवं होतं ना तिने तेच केलं. तिने तुला घराबाहेर काढलं. आई, मी ना मीरा वहिनीला सोडणार नाही. आपण या घरात नाही राहायचं. चल. अनन्याताई थांबा. तुम्ही आत या. तू एक शब्दही माझ्याशी बोलू नकोस. माझं ऐकून तर घ्या. अनन्या, तिचं ऐकून तर घे. आई, काय ऐकू मी तिचं? कोणी नाहीये ती आपली. खरं तर वेदाच्या बाबांनी हे करायला नको होता. वा, आता सगळं तू माझ्या दादावर ढकल आणि स्वतः किती इनोसंट आहे याचा आव आण. तुझी ना सगळी नाटकं माहिती आहेत मला. हे बघा, तुम्ही आत्ता आत चला, आपण शांतपणे बोलूया. ओ हो, अच्छा, हा प्लॅन आहे तर. प्लॅन? हो. नाही, आईला घराबाहेर काढायचं, मग मला इमोशनली ब्लॅकमेल करून घरात घ्यायचं. मग सगळं हळूहळू शांत झालं की आईला विसरून जायचं, हे ना? तुम्ही माझ्या आईला घरात घेणार नाही ना? ठीक आहे, आता मीही या घरात परत येणार नाही. वा अनन्या, आता बोललीस ना काहीतरी कामाचं. मी दोघींनाही घरात या असं म्हणते. तू हे आता म्हणतेस, पण नंतर दादाने जर नाही, वेदाच्या बाबांशी मी बोलेन. ते काहीही म्हणणार नाहीत. तुम्ही आत या. आई, सर, Are you out of your mind, मीरा? तू त्या बाईला पुन्हा घरात घेतलंस का? केलंस तू असं? अहो, अनन्याताई त्याशिवाय घरात यायला तयारच नव्हत्या. अगं मग जाऊ दिलंस ना तिला पण. काय बोलताय तुम्ही? अगं अनन्या बहीण आहे माझी, मी तिला नंतर समजावून परत आणलं असतं. पण ज्या बाईने माझ्या बाबांना, माझ्या आईला, अंबिकाला मारले, तिला असं कसं सोडून देईन मी? मी तिचा सूड घेणारच. तुला काय वाटलं हे सगळं मी रागाच्या भरात करतोय? नाही मीरा, हे सगळं ना माझं प्लॅन होतं. इट वॉज अ पार्ट ऑफ माय प्लॅन. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही विसरताय का? ती मनुष्य नाहीये. हो माहितीये, सांगितलंय, पण पुढे काय? पुढे काय मीरा? ती मनुष्य नाहीये तर कोण आहे ती? सांग ना, कोण आहे ती?
ॲज युजल काही सांगायचं नसेल तुला मला. चेटकीण. हो चेटकीण. मंजिरी एक चेटकीण आहे. आई प्लीज शांत हो. प्लीज रडू नकोस. कशी शांत राहू अनन्या. आता मला माझ्याच घरात उपऱ्यासारखं राहावं लागेल. नाही आई प्लीज असं फील नको करूस. हे तुझंच घर आहे. मी त्या मीरा विनीला कधीच माफ करणार नाही. मी घरातून जाते म्हणून तिने तुला परत घरात घेतलंय. आय नो हर प्लॅन. ती जे करते ना हे सगळं कळतंय मला. हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तिचा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. पण अनन्या अथर्वही आता मीराचंच ऐकायला लागलाय ग. नाही हे बघ मला ना दादावर पूर्ण विश्वास आहे. दादा जे काही बोलला ना हे त्याचे स्वतःचे शब्द नाही आहेत. एक ना एक दिवस त्याला कळेल की मीरा वहिनी हे कशासाठी करते. काय माहिती. मला फक्त एवढंच कळतंय की आत्ता जरी अथर्व मला आई मानत नसला ना तरी तो माझा मुलगा आहे. तो माझ्याकडे परत येणारच. आणि एक आई म्हणून जी काही जबाबदारी आहे ना ती मी आयुष्यभर पार पाडणार. आई हे बघ रडू नकोस. तू आराम कर. हा मी जाते. मीराने मला या घरात परत घेतलंय म्हणजे तिच्या मनात नक्की काहीतरी विचार सुरू असणार. तिने काहीतरी ठरवलं असणार. माझ्यावर पुढचा वार कसा करायचा याचा विचार करून ठेवला असणार. पण मला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही. मी या घरात परत आलीये हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी मीराचे सगळे वार परतवून लावायला तयार आहे.